तर ज्या प्रणालीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपयांचे 10,000 रुपये एका उद्योगामधून निर्माण केले, त्याच्या बातमीची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली। शिंदे यांनी प्रणालीला आज वर्षा बंगल्यावरती निमंत्रित केलं होतं। शिंदेंनी तिचं कौतुक तर केलंच, मात्र तिच्याकडून 2,000 रुपयांचे घुंगरू देखील विकत घेतले। महिलांनी अशाच प्रकारे योजनेचा निधीचा सदुपयोग करावा असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलंय। खूप आनंद झाला। आज सीएम सरांनी पण माझ्याकडून घुंगरू विकत घेतले। त्यांच्यामुळेच हे खरं तर बिझनेस चालू झाला आहे माझा। म्हणजे मी तेच 1,500 रुपये आले होते, तेच इन्व्हेस्ट करून आता माझे 10,000 रुपये झालेत। मी अजून म्हणजे ताईंना वगैरे सांगू इच्छिते की तुम्ही ते पैसे वायफळ खर्च करू नका की आलेत आजच्या महिन्याची शॉपिंग करू किंवा काही करू। तुमच्यात कला असेल किंवा तुमच्याकडे काही आयडिया असतील ते सोशल मीडियाद्वारे जिथे गर्दी असते तिथे विकले जाऊ शकतात, तिथे हा प्रयत्न करा, तुम्हीही नक्की यशस्वी व्हाल। काही जण म्हणत होते की 1,500 रुपयात काय होणार आहे। हां, काही लोक म्हणत होते, पण 1,500 काय होऊ शकतं हे बहिणी ना आलेला जो काय अनुभव आणि त्यांनी घेतलेले निर्णय, अनेक व्यवसाय आहेत, छोटे छोटे व्यवसाय, त्याच्यामध्ये खूप मोठ्या, काही लोक म्हणाले आम्ही 10 लोकांचा ग्रुप करणार, मग आमचे 3,000 गुणिले 10 30,000 झाले। आता हे 30,000 रुपये आम्ही ग्रुपमध्ये व्यवसाय करणार, तर हे पुढच्या महिन्यात आणखी येणार, ते आम्ही इन्व्हेस्ट करणार, म्हणजे जवळपास त्या ग्रुप तो पुढे जाऊन लखपती होणार। म्हणजे आमचा उद्देशच आहे की आमच्या बहिणींना लखपती करायचं। म्हणून मी जे म्हणालो की आम्हाला इथेच थांबायचं नाही 1,500 महिन्यावर, आम्हाला आमच्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे। जसं आता आपण लखपती दीदी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं ती योजना आहे, तर तसं राज्यामध्ये ह्या सगळ्या छोट्या मोठ्या व्यवसायामधून हे सर्व माझ्या बहिणी, त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांचं कुटुंबाला त्यांच्या आधार मिळेल। दुसरी गोष्ट मी म्हणालो की आम्ही 1,500वर थांबणार नाही, तुम्ही जसं आमचं बळ वाढवाल, ताकद द्याल सरकारला, तसं आम्ही 1,500चे 2,000 करू, 2,000ची आमची ताकद वाढली सरकारची 2,500 करू, त्याचे 3,000 करू, त्याहीपेक्षा ताकद वाढली तर आम्ही त्याहीपेक्षा जास्ती देऊ, कारण बहिणींना द्यायला आम्ही हात आखडता घेणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।